श्रीराम पब्लिक आपण आलो आता गहूच पाणी भरायला. हे बघू शकता आपला गहू 8 दिवस झाले फक्त ह्या गव्हाला. हे बघू शकता गहू कस काय गहू. हे बघा आत्ता पाणी झालं, युरिया मारायचं काम चालू आहे. तिथं युरियाची गोणी. हे बघू शकता पाणी. हे बघा आम्ही आमचे औषधं पहा तुम्ही एकदा. आता आमचे औषध सगळे खराब झालेले आहे, काहीच नाही. माझे नुसतं युरिया मारूच औषध खराब झालं. बघू शकता आता. हे बा इकडे फुटतूट चालूच राहते. हे पा नुसतं फुटाटुटीच कार्यक्रम इकडे. नुसतं मोक्कर बेदाम का धमकी चालू. हे बा आणि बा उन्हात अनानच काळे होऊ राहिलो. नुसत्या पोरी कार्प लावून झेंडा त्या, पण आम्ही बिगर कार्पेचं काळं होऊ राहिलो सध्या. पा हे पा पाणी आपलं उखा आणतं सपाळ 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 सपाळ. आता इकडे 2 पट्ट्या लावून दिलं. आपला गहू पहा, गहू आपला कस काय तराट उगला ना. तराटात उगायला पाहिजे. लय मेहनत केली आणि त्याच्या मागे, नाहीतर एवढं उगलं नसता. 3 बॅग किती 3. हे पहा तुम्ही, पहा गहू तिकडं पहा कसं पाणी लावूनच झालेलं आहे. ही 2 साऱ्या भरायच्या मागे दिसते. आता तिकडे टाळी खोलून इकडे लावावं लागेल, दुसरं काही नाही. नुसतं आपदाची काम आहे. हे पहा काही नाही, नुसतं ब्लॉग शूट करायसाठी इकडे यायला लागले, तर काही नाही. हे पहा नुसतं फुटाफुटीचे कार्यक्रम आहे आमची. हे खडकाचे नाणे हो, दुसरं काही नाही. नुसते खडकाचे नाणे. या बा ही मध्ये तळी निसती, दुसरं काय काय. खडकाच्या रानात माल प्यारा लागतो, माल आणा लागतो, काळजी घ्यावं लागती, दुसरं काहीच नाही. बा हे बिगर पाण्याचं गहू उमठून दिसत अंगी. पहा आमचे कपडे पाहतो मी एकदा. अवसन पहा आमचं नुसतं भांगार अवसन झालेलं आहे. सध्या काही ताण नाही, टेन्शन नाही. म्हातारं आपलं वडिलांनी दिलं इकडं लावून, तू नुसतं पाणी भर म्हणे, दुसरं काहीच करू नको म्हणे तू. मंडपचे कामं नाही आम्हाला सध्या, तर मंडपवर गेलो असतो आम्ही. मंडप बंद झाला. तारीख आहे आता 1-2 एवढी करू, मग काय आपलेच कामं झालं, दुसरं काहीच नाही. हे बघू शकता तुम्ही गहू. हे पाहिजे कसं मुंग्यानं खेळ नसतं, घरं केली मुंग्याची. हे पा मित्रांनो, हे बघू शकता आपला एको. आता या सरळ सरीला पाणी जाईन, दुसरं काहीच नाही. आता काय खोलं कालायची कामं चालू झाली. एकदा पहा कशी धार आहे आपल्या पाण्याला. आत्ताच टाळी लावून आलेलं आहे. तिथं टाळी बिळी लावली, तिकडं पाणी खोदलं आता मधल्या पाकला. तर आता मी तिकडे चाललो. ये बाई रब्बल पेस्ट तिथं उरली होती, तर आता तिकडे चाललेली. 2 होते त्या, त्याच्यामुळं लय टाईम लागत त्याला जोडायला. त्याच्यामुळे मी ब्लॉग शूट नाही केला, नाही तर ब्लॉग शूट केला असता, त्याची काही अडचण नाही. त्याच्यामुळं शेजारी माझ्या तोंडाकडे पाहत होती, त्याच्यामुळे मी शूट नाही केला. मला लाज वाटायची शेजारी लोकांची, त्याच्यामुळं. तर आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.